नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. गावागावातून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. वन विभाग जनजागृतीच्या नावाखाली केवळ कागद वाटप करत आहेत. खेड तालुक्यातील पाळू गावात बिबट्याचा वावर वाढला असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. त्याचप्रमाणे वाशेरे कडलगवाडी गावातील दशरथ विष्णू बेलसरे यांच्या कालवडीवर रात्री बिबट्याने हल्ला करून कालवड ठार केली. कडलगवाडी येथे 8 दिवसात ही दुसरी घटना असून त्यामुळे भीतीचे वातावरण गावात असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. रात्रीच्या वेळी वाशेरे तरडेपाडी येथे हिंस्र बिबट्याच्या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. बेलसरे यांच्या गोठ्याजवळ बिबट्याने हल्ला केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचं वाशेरे गावचे उपसरपंच भरत तरडे यांनी कळवले आहे. आळंदीजवळील चरहोली भागात एका विहिरीत बैल पडला. विहिरीमध्ये पडलेल्या बैलाला स्थानिकांनी बोलविलेल्या क्रेनच्या आणि स्थानिक मदतीला धावून आलेल्या नागरिकांच्या सहाय्यानं बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली. विहिरीत उतरून रेस्क्यू बेल्ट आणि दोरीच्या मदतीनं बैलाला विहिरीतून सुखरूप बेल्टच्या सहाय्यानं बांधून बाहेर काढलं. राजगुरुनगर येथे बस स्थानकात एसटी बसची वाट पाहत असताना ज्येष्ठ महिलेची अज्ञात चोरट्याने पिशवी चोरून नेऊन 1.5 तोळा सोन्याचे दागिने लांबवले आहेत. सुमन ज्ञानेश्वर वाघोले, वय 60, राहणार बहिरवाडी, तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आळंदीहून देवदर्शन करून आल्या होत्या. बहिरवाडी येथे घरी जाण्यासाठी राजगुरुनगर बसस्थानकात एसटी वाट पाहत होत्या. दरम्यान गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र आणि पायातील चांदीच्या मासोळ्या काढून पिशवीमध्ये ठेवून पिशवी बाकड्यावर ठेवली होती. अज्ञात चोरट्याने पिशवी घेऊन पळ काढला. महिलेने आरडाओरडा केला, मात्र चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर पुढील तपास खेड पोलीस करत आहेत. चाकण भागातील मेट्रो प्रकल्प कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक विचारतात. कारण चाकण भागातील प्रस्तावित रस्ते आणि प्रकल्प केवळ घोषणा होऊन थंड बसतात जात असल्याचा येथील जनतेचा अनुभव आहे. चाकण भागातील प्रचंड वाहतूक कोंडी पाहता चाकणमध्ये तातडीने मेट्रो सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आणण्याची गरज आहे. चाकण भागातील प्रस्तावित मेट्रोमुळे पुणे मुंबई महामार्गावरील निगडी आणि पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी, मोशी, चाकणला कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गाचा निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत विस्तार होत आहे. आता भक्ती शक्ती चौकापासून मुंबई बंगळुरू महामार्गावरील किवळे, पुनावळे, ताथवडे, वाकड आणि पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहेत. पिंपळे निलहक मधील विशालनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव मार्ग ही मेट्रो मार्गिका असणार आहे. तिचा सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच डीपीआर महामेट्रोनं महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केलाय. या मार्गामुळे शहरातील सुमारे 75% भाग, विशेषतः पश्चिम पट्ट्यातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या भागांसह लगतची जांबे, सांगवडे, मामुर्डी, नेरे, गहुंजे, कासारसाई गावे मेट्रोने जोडली जाणार आहेत. निगडीपासून किवळे वाकड मार्गे चाकण हा मेट्रो मार्ग सुमारे 40 किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे हिंजवडी पुणे मेट्रो मार्ग वाकडमधील भुजबळ चौकात आणि स्वारगेट पिंपरी मेट्रो मार्गावरील नाशिक फाटा येथे जोडला जाईल. निगडी चाकण मेट्रोचे फायदे या भागातील नागरिकांना होणार आहेत. पिंपरी चिंचवड आणि वाहन उद्योगाची पंढरी चाकण शहराची वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सुटण्यात यामुळे मदत होणार आहे. भक्ती शक्ती चौक ते चाकण मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे. दैनंदिन वाहतूक कोंडी सुटून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होण्यास मदत होणार आहे. भक्ती शक्ती, निगडी, कॅनबे चौक म्हणजे तळवडे ते चाकण एमआयडीसी टप्पा 5 अशी नवीन मार्गिका प्रस्तावित करून प्रकल्प मार्गी लावला. त्यासाठी सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा अशी येथील जनतेची मागणी आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प देखील पुणे नाशिक रेल्वेप्रमाणे बारगळला जाणार का असा प्रश्न आता नागरिक विचारतात. अवकाळी पावसाचा कहर संपताच गुलाबी थंडीनं कहर केलाय. गेले 2 दिवस गुलाबी थंडीनं कडाक्याच्या थंडीचं रूप धारण केलंय. ग्रामीण भागात सर्वत्र शेकोटा पेटू लागलाय. थंडीच्या कहरामुळे शहरे देखील गारठली आहेत. वाढत्या थंडीमुळे सायंकाळी लवकरच रस्ते देखील असे ओस पडत असल्याचे चित्र चाकणमध्ये सायंकाळी पाहायला मिळत आहे. साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त
आदिवासी जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेड तालुक्यात धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाय. काळूस रस्त्यावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करताना वाहनांची अशी अवस्था होत आहे. राजगुरुनगर नगर परिषदेच्या 21 नगरसेवक पदासाठी दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर रोजी पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी 11 आणि 10 प्रभागातील 21 नगरसेवकांच्या जागेसाठी 168 असे एकूण 179 नामनिर्देशन पत्राची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील यांनी केले. पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाचे नंतर प्रभागनिहाय उमेदवारांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. नगरसेवक पदाच्या 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यामध्ये पक्षीय नामनिर्देशन पत्र दाखल केले, मात्र एबी फॉर्म जोडला नसल्याने प्रभाग क्रमांक 2, 8 आणि 9 मधील प्रत्येकी 1 तसेच 2 अर्जावर एकच सूचक झाल्याने प्रभाग क्रमांक 8 मधील 1 असे 4 उमेदवार अर्ज अवैध झाले. उमेदवारी माघारी घेण्याची मुदत शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर आहे. छाननीनंतर 99 उमेदवारांचे 164 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन पत्र वैध ठरले असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून किरण आहेर, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून मंगेश गुंडाळ, भाजप पक्षाकडून शिवाजी मांदळे, शिवसेना उभाटा पक्षाकडून बापू थिगळे हे उमेदवार असून अॅडव्होकेट दीपक थिगळे अपक्ष व गणेश कुमार इंगवले अपक्ष यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले. शुक्रवारी दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान सत्तेतील भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना पक्षाने स्वतंत्र आपला सौता सुभा उभा केल्याने महायुती दुभंगल्याचे चित्र समोर आले आहे. तर महायुतीमधील मित्रपक्षांनी देखील वेगळी चूल मांडली. आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आळंदी नगरपालिकेसाठी अध्यक्षपदाकरिता वैध उमेदवार संख्या 9 इतकी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. चाकण नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी 18 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 37 जणांचे उमेदवारी अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरले आहेत. दरम्यान स्क्रीनवर दाखवण्यात येत असलेले उमेदवार चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र वैध झाले आहेत. दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी मौजे गोरेगाव तालुका खेड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत देशी दारूची विक्री करणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे. गणेश पांडुरंग वाळुंज वय 42 वर्षे राहणार गोरेगाव तालुका खेड, मूळ राहणार पिंपरी बुद्रुक तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हॉटेल किनाराचे पाठीमागे आडोशाला देशी दारूचा साठा जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करीत असताना तो मिळून आलाय. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी चाकण सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चाकण नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्या निर्देशानुसार शहरामध्ये मतदार जनजागृतीसाठी भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीमध्ये श्री शिवाजी विद्यालयातील सुमारे 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थी हातात मतदान जनजागृतीचे फलक व बॅनर घेऊन तसेच ढोलताशांच्या निनादात शहरातील मुख्य मार्गावरून निघाले. ही प्रभात फेरी मुख्य बाजारपेठ, नगरपरिषद कार्यालय, चाकण पोलीस स्टेशन, शनी मंदिर, माळ आळी मार्गे पुढे जात पुन्हा श्री शिवाजी विद्यालय ते समाप्त झाली. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन येणाऱ्या 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानात सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्यात तयार हो.
कुरोळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवार म्हणून शीतल आशिष येळवंडे यांनी कुरोळी गावात आपल्या प्रचाराचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने केला. मंगलमय वातावरणात त्यांनी नारळ फोडून प्रचार मोहिमेची सुरुवात केली आणि ग्रामविकासाच्या प्रवासाला अधिक वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला कुरोळी ग्रामपंचायतचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुणाई तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी सौभाग्यवती शीतल आशिष येळवंडे, कुरोळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातून अजितदादा पवार पक्षाची इच्छुक उमेदवार म्हणून आपल्यासमोर बोलत आहे. आज कुरोळी गावामध्ये माझ्या प्रचाराचा नारळ नाथ महाराज मंदिरात फोडून प्रचाराची सुरुवात केली. ही करत असताना इथले ग्रामस्थ, माता, बंधू, भगिनी आणि आजी आजोबा यांनी मला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मायेचा आशीर्वाद दिला आणि या कार्यासाठी मला या गावच्या प्रथम नागरिक शिवगंगाताई तसेच उपसरपंच माधुरीताई आणि समस्त ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांनी फार मदत केली. त्या सर्वांचे आभार, धन्यवाद. भक्तिमय वातावरणात माऊलींचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी आळंदीत संपन्न झाला. नामदास महाराजांनी नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ असे अभंग म्हणताच माऊलींच्या समाधी प्रसंगाच्या आठवणीने गहिवरलेल्या लाखो भाविकांनी समाधीवर तुळशीच्या मंजिरांसह पुष्पवृष्टी केली. माऊलींच्या विरहाच्या 729व्या वर्षापूर्वीच्या आठवणीने वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. सकाळपासूनच मंदिर परिसर लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजून गेला होता. महाद्वारात गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरीजवळ ऋषिकेश आरफळकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर हैबत बाबांच्या दिंडीने मंदिर प्रदक्षिणा केली. सकाळी 7 वाजता विष्णू मंदिरातून नामदेव महाराजांच्या पादुका दिंडीमधून समाधी मंदिरात आणण्यात आल्या. त्यानंतर नामदास महाराजांनी माऊलींच्या समाधीची आणि नामदेव महाराजांच्या समाधीची पूजा केली. माऊली मंदिरातील विना मंडपात माऊलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात नामदास महाराजांनी बांधल्या तळ्याचे फुटलाचे पाठ, ओघ बारा वाट मुरडताती असे म्हणतात. उपस्थितांचा भावनांचा बांध फुटला आणि आबालवृद्ध रडू लागले. समाधीचा प्रसंग जवळ येऊ लागता सारानं गहिवरून आले. रामदास महाराजांनी माऊली समाधीला गेल्याचा उल्लेख केला. यावेळी अनेकांनी तुळशीच्या मंजिरांसह पुष्पवृष्टी माऊलींच्या समाधीवर केली. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आरत्या म्हणत समाधी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.